अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हीही खूप शारीरिक यातना सहन करत आहात का? तर थांबा, तुम्ही योग्य व्हिडिओ बघत आहात। ही कथा शेवटपर्यंत ऐका, नक्कीच तुमच्या आजारावर तुम्हाला मार्ग मिळेल व तुमचा असह्य आजार बरा होईल। अशक्य आजारांवर स्वामींचा चमत्कार, एका सत्य घटनेवर आधारित प्रेरणादायक कथा। कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा डॉक्टर हात टेकतात, तिथून पुढे खरी स्वामींची लीला सुरू होते, परमेश्वराची कृपा सुरू होते। आज आपण ऐकणार आहोत अशीच एक सत्य कथा, जिथे एका बाईचं आयुष्य स्वामी समर्थांच्या कृपेमुळे पूर्णपणे बदलून गेलं। रुक्मिणीबाई नावाची एक साधी गृहिणी होती, वय 40च्या घरात। गेल्या काही वर्षापासून एका गंभीर आजाराने ती खूप त्रस्त होती। अंगात जीव नाही, पोटात दुखायचं। पोटात दुखत असल्यामुळे जेवण जात नव्हतं, झोप येत नव्हती। डॉक्टरांनी सांगितलं काही करता येणार नाही, आजार फार पुढे गेला आहे। रुक्मिणीबाईंच्या कुटुंबाची तर आशा संपत चालली होती, पण त्या घरात एक श्रद्धाच होती, श्री स्वामी समर्थ महाराजांवर। घरातील सर्वांना महाराजांवर खूप विश्वास होता व खूप श्रद्धा होती। एके दिवशी तिचा मुलगा तिला घेऊन अक्कलकोटला गेला। स्वामींच्या समाधीसमोर रडत रडत प्रार्थना केली, स्वामी, माझ्या आईला वाचवा, आम्ही संपलोय स्वामी, सगळं काही आता तुमच्या हातात आहे, करता करविता तुम्ही आहात। मी माझ्या आईला आता पूर्णपणे तुमच्यावर सोपवत आहे, तिची काळजी घ्या, तिला लवकरात लवकर बरं करा। त्याच रात्री रुक्मिणीबाईला एक अद्भुत स्वप्न पडलं। त्यांनी पाहिलं, एक तेजस्वी पुरुष हातात कमंडलू घेऊन म्हणतात, बाळ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। एवढं बोलून त्यांनी कमंडलू मधील पाणी तिला प्यायला दिलं। सकाळी उठल्यावर तिला धक्काच बसला की स्वामींनी मला असा साक्षात्कार का दिला असावा, हे स्वप्न मला का पडलं असावं। परंतु काय आश्चर्य, त्या दिवसापासून तिच्या अंगात अचानक जोम आला, पोटदुखी गायब झाली, तिला जेवण जाऊ लागलं, चालता येऊ लागलं। डॉक्टर सुद्धा हे बघून आश्चर्यचकित झाले की जी स्त्री तिच्या आजाराच्या शेवटच्या स्टेजवर होती, ती अचानक बरी कशी झाली। हळूहळू तिला पूर्ण बरं वाटू लागलं। आज ती रुक्मिणीबाई पूर्ण बरी आहे आणि म्हणते, हे फक्त औषधच नव्हे, हा स्वामींचा चमत्कार आहे। स्वामी भक्तांनो, संकट कितीही मोठं असू दे, परंतु त्या संकटातून स्वामी आपल्याला अलगद बाहेर काढतात। ते कधीच आपल्या भक्तांची इच्छा अपूर्ण ठेवत नाही। जे आपल्यासाठी योग्य आहे तेच आपल्याला ते देतात। जर श्रद्धा असेल तर अखंड समर्थ तुमच्या पाठीशी असतातच। त्यामुळे कधीही स्वामींवर अविश्वास दाखवू नका। शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ते आपली साथ सोडत नाहीत, परंतु आपणच आपल्या स्वामी माऊलीला विसरतो। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा आपल्या सुप्रिया वाइब्स या चॅनलला। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका।